मंडळी, नववर्षाच्या स्वागतासाठी तुम्हा मुंबईकरांसह मुंबई पोलीसही सज्ज झालेत। नववर्षाच्या पूर्वसंध्येला दक्षिण मुंबईसह शहरातल्या विविध रस्त्यांवर मुंबईकरांची मोठी गर्दी होत असते आणि त्यामुळे मुंबईकरांच्या नववर्ष सेलिब्रेशनला कोणत्याही कारणानं गालबोट लागू नये म्हणून मुंबई पोलीस खबरदारी घेणार आहेत। त्यासाठी उद्या संध्याकाळपासूनच नववर्षाच्या पहाटेपर्यंत मुंबईत ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह विविध अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन नववर्षाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आज आढावाही घेतला। जवळपास 12,000 पोलीस कर्मचारी हे मुंबईमध्ये कार्यरत असणार आहेत। 31 डिसेंबरचं म्हणजे नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करत असताना रस्त्यावरती गर्दी जमते, तिथे फटाके फोडणे असेल किंवा अन्य गोष्टी ज्या तिथे केल्या जातात, नक्की त्या सगळ्यावरती पोलीस प्रशासनाचं लक्ष असेल। परंतु नवीन वर्षाचं स्वागत करत असताना मुंबईकरांनी कुठल्याही दडपणाखाली राहायची गरज नाही। पोलीस प्रशासन आपल्या सुरक्षेसाठी सक्षम आहे। आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईत असणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेचा बंदोबस्ताचा आढावा घेऊया ग्राफिक्समधून। महत्त्वाचे 4 मुद्दे 31 आणि मुंबई पोलीस ॲक्शन मोडवर। 8 अपर पोलीस आयुक्त, 29 पोलीस उपायुक्त, 53 सहाय्यक पोलीस आयुक्त हे बंदोबस्तावर असतील। 2184 पोलीस अधिकारी तसंच 12,048 पोलीस अंमलदार हेही बंदोबस्तावर असतील आणि शहरातल्या महत्त्वाच्या चौकात 31 डिसेंबरच्या रात्री नाकाबंदी असणार आहे। वाहतूक विभाग ड्रंक अँड ड्राईव्हची विशेष मोहीम राबवणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।